महत्त्वपूर्ण सूचना. या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही कंपनीचा किंवा ब्रँडचा प्रचार करण्याचा मुळीच उद्देश नाही, परंतु शास्त्रीय पद्धतीने योग्य माहिती व योग्य उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावीत व शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी मदत व्हावी या उद्देशाने यामध्ये काही प्रोडक्टची नावे सांगितली आहेत. त्यांचा शिफारसीप्रमाणे योग्य वापर करावा. यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी हळद असेल, अद्रक असेल अशा नगदी पिकांची लागवड केलेली आहे. त्या अनुषंगाने आपण हळद व अद्रक लागवड तंत्रज्ञान ही सिरीज सुरू केलेली आहे. त्या सिरीजचा आजचा आपला हा दुसरा भाग. नमस्कार, मी योगेश्वर सरोदे, सहाय्यक कृषी अधिकारी, आपल्या सर्वांचं या सिरीजमध्ये सहर्ष स्वागत करतो. मागच्या महिन्यामध्ये हळद असेल, अद्रक असेल म्हणजे पाण्याच्या उपलब्धतेनुसार लोकांनी त्याची लागवड केलेली आहे. जवळपास लागवड करून साधारणतः 1 महिना पूर्ण होतो आहे आणि ह्या 1 महिन्यानंतर हळदीचं किंवा अद्रकीचं जे काही जर्मिनेशन व्हायला पाहिजे होतं ते बऱ्याच ठिकाणी काही प्रमाणात अनिवन दिसतं आहे, काही प्रमाणात अतिशय योग्य असं जर्मिनेशन आपल्याला दिसतं आहे. आज आपण माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आहोत. आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी काही अद्रक दाखवत आहोत, जो काही संपूर्ण व्हिडिओ आपण करतो आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या महिन्याभरामध्ये आपल्या शेतात काय काय नियोजन केलं किंवा अद्रकीचं उत्पादन घेत असताना आपण कोणकोणत्या सुरुवातीच्या ड्रेंचिंग, ज्याला आपण आळवणी म्हणतो, त्या केल्या पाहिजे याबाबत आपण चर्चा करणार आहोत. यापूर्वी आपण भाग 1 मध्ये जो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये आपण बियाणे निवडीपासून तर लागवडीपर्यंत, लागवडीचं खत व्यवस्थापन असेल, बेसल डोस असेल, लागवडीचं अंतर असेल, 2 ओळींतलं अंतर किती असावं, 2 रोपातलं अंतर किती असावं याबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. आज आपण बघतोय साधारणतः 1 महिन्यामध्ये, जो सुरुवातीलाच म्हटलं की हळद असेल, अद्रक असेल या लागवडीचा 1 महिना म्हणजे जोपर्यंत झाडांची मुळे व्यवस्थितरित्या इस्टॅब्लिश्ड होत नाही तोपर्यंतचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो. म्हटलं जातं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या माध्यमातून जोपर्यंत आपले झाडं लहान आहेत, त्यांचे मूळ जोपर्यंत व्यवस्थितरित्या आपल्या मातीमध्ये सगळीकडे पसरल्या जात नाही तोपर्यंत झाडाचे नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. बरेच शेतकरी लागवड केल्यानंतर लगेचच रासायनिक खताचा वापर करतात. रासायनिक खतं आपण टाकतो, पण रासायनिक खत टाकल्यानंतर ते झाडाला उपलब्ध करून देण्यासाठी मुळाची व्यवस्थितरित्या वाढ झालेली पाहिजे. त्यासाठी जर आपण विचार केला तर जोपर्यंत झाडाचा रायझोस्पियर व्यवस्थितरित्या तयार होत नाही तोपर्यंत रासायनिक खताला, आपण टाकलेल्या खताला आपले झाडं फारसा प्रतिसाद देत नाही. तर आपण स्वतःच्या शेतामध्ये जवळपास आज 7 ते 8 जूनला आपण लागवड केली. आजची जी तारीख आहे, आज आहे 9 जुलै. म्हणजे या एका महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या बाबी आपल्या शेतामध्ये राबवल्या याबाबत चर्चा करूयात. प्रथम लागवड केल्यानंतर आपण साधारण ते 10 या दिवस कालावधीमध्ये आपण मायक्रोरायझा प्लस ह्युमिक या 2 जैविक निविष्ठांचं, जैविक जे उत्पादक आहेत त्यांचं सुरुवातीला एक आळवणी केलेली होती. मायक्रोरायझाच्या माध्यमातून झाडाचा रायझोस्पियर तयार होतो, झाडांच्या मुळांची व्यवस्थित वाढ होते. ह्युमिक असेल, ह्युमिकच्या माध्यमातून झाडांची पांढरे मुळे वाढतात. व्यवस्थित त्या झाडाची वाढ झाली म्हणजेच जमिनीमध्ये असलेले मूलद्रव्य किंवा आपण जे काही व्यवस्थित झाड हे प्रतिसाद देत असतं. तर या आळवणीमध्ये जो मायक्रोरायझा वापरला आहे तो वापरला आपण निर्मल कंपनीचा रायझामिका नावाचा, तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोच आहे. निर्मल कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहेत त्या सर्व प्रोडक्टपैकी मायक्रोरायझा जो आहे रायझामिका नावाने, त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आहेत. असा बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभवसुद्धा आहे आणि गेल्या 2-3 वर्षापासून मी सुद्धा याचा अनुभव घेतो आहे. त्यानंतर त्यासोबत ह्युमिक जे आपण वापरलं आहे ते सोलोफाईन कंपनीचं क्लासी रूट नावाचं ह्युमिक आपण वापरलं आहे. त्याला पर्याय म्हणून आपण पाटील बायोटेकचं ह्युमाल गोल्डसुद्धा वापरू शकतो किंवा PIचं ह्युमिसोलसुद्धा वापरू शकतो. या उत्पादकांचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. ह्युमिक एक चांगल्या कंपनीचा आपल्याला ह्युमिक घ्यायचं आहे. आपल्याला मायक्रोरायझासुद्धा एखाद्या चांगल्या दर्जेदार कंपनीचा व्यवस्थित असलेला मायक्रोरायझा हा पहिल्या आळवणीला आपण घ्यायचा. ही जर आपण आळवणी केली तर झाडांची मुळं व्यवस्थितरित्या इस्टॅब्लिश होण्यासाठी मदत होते. त्यानंतर साधारणतः एक 8 दिवसाचा गॅप ठेवून, म्हणजे पाण्याची उपलब्धता पाहून, जमिनीत असलेला ओलावा पाहून आपल्याला दुसरी आळवणी करायची. आपण जी आपल्या शेतामध्ये दुसरी आळवणी केली ती आपण ट्रायकोडर्मा व्हिरिडी व सुडोमोनास या जैविक निविष्ठांची आपण एकत्रितरित्या आळवणी केलेली आहे. ट्रायकोडर्मा आपण वापरलेला ट्रायकोडर्मा व सुडोमोनास आनंद ॲग्रो केअरचं हे सुद्धा चांगले उत्पादक आहेत. त्यांचं आपण
एकत्रित मिश्रण करून दुसरी आळवणी केलेली आहे. आज साधारणतः आपण चर्चा केल्याप्रमाणे जवळपास 1 महिना आपल्या अद्रकीला होतो आहे. तिसरी आळवणी करत असताना आपण ग्रोफील्ड कंपनीचं अद्रक एक्सपर्ट म्हणून एक किट येते, एक कॅन येते. त्या कॅनेमध्ये ह्युमिक असेल, फुलविक असेल किंवा झाडाला आवश्यक असलेले सर्व मायक्रोन्यूट्रिएंटचं मिश्रण त्या किटमध्ये आहे. ती किट आपण वापरली. साधारणतः 2-3 दिवसापूर्वी मी ज्यावेळेस शेतात चक्कर मारली त्यावेळेस लक्षात आलं की झाडांची जर्मिनेशन व्यवस्थित झालेली आहे. रायझोस्पिअर जो तयार व्हायचा आहे, जे रूट डेव्हलपमेंट व्हायची ती सुद्धा व्यवस्थित झालेली होती. पण यावर्षी आपण पाहतोय पाण्याचं प्रमाण अनिवन आहे. गेल्या 8-10 दिवसापासून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नाही. या सगळ्या गोष्टीचा जो इम्पॅक्ट व्हायचा होता तो अद्रकीवरती मला दिसून आला. झाडं काही ठिकाणी पिवळी पडलेली आपल्याला दिसली होती. तर त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा त्याला मिटिगेट करण्यासाठी मी ग्रोफील्ड कंपनीचं अद्रक एक्सपर्ट म्हणून जे उत्पादक आहे ते आपण वापरलं आहे. त्याचं प्रमाण जे आहे एकरी 5 किलो या पद्धतीनं आपल्याला ते ठिबकच्या माध्यमातून सोडायचं आहे. तर त्याचेसुद्धा रिझल्ट आज आपण स्वतः शेतामध्ये दिसतोय. आज आपली अद्रकीची जी क्वालिटी आहे ती एकदम हिरवीगार आपल्याला झालेली लगेचच 3 ते 4 दिवसात आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं पहिली ड्रेंचिंग कोणती करावी, किती दिवसांनी करावी याबाबत आपण सविस्तर चर्चा केली. त्यानंतर तण व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण या संदर्भात चर्चा करूयात. तण व्यवस्थापन करत असताना बरेच लोक म्हणजे ज्यावेळेस आपण अद्रक असेल, हळद असेल लागवड करतो, लागवड केल्यानंतर उगवण पश्चात तणनाशक म्हणून सुमोटोमो कंपनीचं सुमीमॅक्स नावाचं तणनाशक हे हळद अद्रकीमध्ये वापरलं जातं. त्याची शिफारस या पिकावरती नाही आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी विविध प्रयोग केले. त्या प्रयोगांती या तणनाशकाचे रिझल्ट खूप सुंदर दिसून येतात. ते प्रोडक्ट आपल्याला वापरायला हरकत नाही. पण मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये प्री इमर्जन्स म्हणून उगवणपूर्व म्हणून कोणतंही तणनाशक वापरलेलं नव्हतं. आपण ज्यावेळेस शेतामध्ये गवत दिसून आलं, परंतु अद्रकीचे जे काही जर्मिनेशन व्हायचं होतं, जे कोंब जमिनीवरती यायचे होते ते यायला बाकी होतं, गवताचं प्रमाण भरपूर झालेलं होतं. अशा अवस्थेमध्ये मी राऊंडअप म्हणजे ग्लायफोसेट 41% हे आपल्या शेतात वापरलं व आलेल्या तणांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी झालेला आढळून आला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तण व्यवस्थापन करत असताना रासायनिककडे न जाता जर हळद असेल, अद्रक असेल याचं नियोजन करताना जर आपल्याकडे पॉवर विडर उपलब्ध असेल तर पॉवर विडरच्या माध्यमातून 2 ओळींच्या मधातलं जे तण आहे ते तण एकदम क्रश होऊन त्याचा नायनाट होतो व आपल्याला मातीची भरसुद्धा त्यात टाकल्या जाते. आज आपण पाहतोय आपल्या शेतामध्ये पॉवर विडरच्या माध्यमातून आपण तण व्यवस्थापन करतोय, त्याला एक भरसुद्धा देतोय. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 झाडांच्या मध्ये असलेलं तण हे आपण मजुरांच्या सहाय्याने आज याची खुरपणी करतो, याची निंदणी करतो व उर्वरित जे काही तण आहे ते पॉवर विडरच्या माध्यमातून त्याचा बंदोबस्त या ठिकाणी केला जातो आहे. तर हे झालं आपलं 1 महिन्यातलं हळद अद्रकीचं व्यवस्थापन. यामध्ये आपण 3 ड्रेंचिंग म्हणजेच आळवण्या केल्या. त्या आळवण्या करत असताना किती दिवसांनी केल्या पाहिजे, कोणते केल्या पाहिजे या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केली. तण व्यवस्थापनासंदर्भात सुद्धा आपण चर्चा केली. तर असेच हळद व अद्रक उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण ही सिरीज सुरू ठेवलेली आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा व हळद व अद्रकीच्या आणखी नवीन तंत्रज्ञानासाठी नवीन जे काही आपल्याला उत्पादकं त्या शेतामध्ये वापरायचे त्या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.